एका मुलाचा जन्म होणार होता। त्याला स्वर्गातून धरती लोकावर ह्या मृत्यू लोकात पाठवण्यात येणार होतं। पण तो मुलगा इथे येण्यासाठी तयार नव्हता। तो मुलगा अतिशय घाबरलेला होता आणि त्याच घाबरलेल्या अवस्थेत तो ईश्वराकडे गेला आणि म्हणाला की मला नका पाठवू, मला नाही जायचंय खाली मृत्यू लोकात। मी असं ऐकलंय की तिथे खूप संकट येतात, तिथली माणसं चांगली नाहीयेत, तिथे बरंच काही सहन करावं लागतं। ईश्वर त्याला म्हणाले की अरे जावं तर तुला लागणारच आहे, हे विधीचं विधान आहे, तुझ्या जन्माची वेळ फिक्स आहे, तुझा जन्म होणार आहे काही वेळात आणि तुला जावंच लागणार आहे। तो मुलगा खूप रडत होता, ऐकायलाच तयार नव्हता। ईश्वर त्याला म्हणाले की अरे बाळा घाबरू नकोस, मी प्रत्येक वेळी तिथे तुझ्या सोबत असणार आहे। तो मुलगा खूप चालाक होता। तो म्हणाला की नाही, मी असं ऐकलंय की तुम्ही खाली जाऊन अदृश्य होता, कुणालाही दिसत नाही, आणि मला असं नकोय, मला काहीतरी प्रूफ हवंय की तुम्ही खाली माझ्या सोबत असाल प्रत्येक वेळी। ईश्वर त्याला म्हणाले की ठीक आहे, घाबरू नकोस, मी करतो तुझी इच्छा पूर्ण। तुला फक्त एक गोष्ट करायची आहे, तुला जेव्हा केव्हा धरती लोकात माझी आठवण येईल, तुला तुझे डोळे बंद करायचे आणि डोळे बंद करून तुला माझी आठवण करायची आहे। तुला तुझ्या समोर 4 पावलांचे निशाण दिसतील, त्यातले 2 पावलं तुझे असतील आणि 2 पावलं माझे असतील। हे ऐकून तो मुलगा खूप खुश झाला आणि धरती लोकात जाण्यासाठी तयार सुद्धा झाला आणि तो धरती लोकात गेला सुद्धा। ठरलेल्या वेळी त्याचा जन्म झाला आणि तो मुलगा हळूहळू मोठा होत गेला, पण तो ही गोष्ट विसरला मात्र नव्हता। जेव्हाही त्याला त्याच्या ईश्वराची आठवण यायची, तो डोळे बंद करायचा आणि त्याला दिसायचं, त्याला 2 जोडी पावलांचे निशाण दिसायचे, पहिले त्याचे आणि दुसरे त्याच्या ईश्वराचे। तो जेव्हाही केव्हा खूप जास्त खुश व्हायचा, त्याच्यासोबत काही चांगलं व्हायचं, तो डोळे बंद करून ईश्वराची आठवण करायचा आणि त्याला ईश्वराची पावलं दिसायची। एकदा लहानपणी सायकल शिकत असताना तो सायकलीवरून अतिशय जोरात पडला, त्याला खूप जास्त लागलं। जसंही तो घरी गेला, रडत होता, त्याच्या पायातून रक्त निघत होतं। त्याने लगेचच डोळे बंद केले आणि त्याच्या ईश्वराची आठवण करायला लागला। पण त्यावेळी जेव्हा त्याने त्याचे डोळे बंद केले, त्याला 2 जोडी पावलांचे निशाण नाही दिसले, त्याला फक्त एकच जोडी पावलांचे निशाण दिसले आणि त्याला वाटलं की हे काय, इथे तर ईश्वराच्या पावलांचे निशाण नाहीच दिसत आहेत। दुःखाच्या वेळी ईश्वर माझ्यासोबत नाहीये, कुठे गेला माझा ईश्वर? तो मुलगा खूप दुःखी झाला, रडायला लागला। त्याला काही कळत नव्हतं काय करावं, पण काहीच उपाय नव्हता। तो ईश्वराशी कसं बोलू शकत होता? तो तसंच त्याचं जीवन जगत गेला। काही दिवसात तो मोठा झाला। जेव्हा जेव्हा त्याच्या आयुष्यात काहीतरी चांगलं घडायचं, तो डोळे बंद करायचा आणि ईश्वराला आठवण करायचा। तेव्हा त्याला 2 जोडी पायांचे निशाण दिसायचे, एक त्याचे आणि दुसरे ईश्वराचे। पण जेव्हा त्याच्या आयुष्यात दुःख यायचं ना, तेव्हा त्याला एकच जोडी पावलांचे निशाण दिसायचे। मोठा झाल्यानंतर त्याने स्वतःचा बिझनेस सुरू केला होता आणि एकदा अचानक त्याला त्याच्या बिझनेसमध्ये काहीतरी मोठं संकट आलं। तेव्हा सुद्धा त्याने डोळे बंद केले, ईश्वराची आठवण केली आणि तेव्हा सुद्धा त्याला फक्त एकच जोडी पायाचे निशाण दिसले, ईश्वराच्या पायाचे निशाण त्याला दिसलेच नाही। हळूहळू तो मरणाच्या दारात पोहोचला। धरतीवर त्याचे काहीच तास शिल्लक होते। तो हॉस्पिटलमध्ये बेडवर झोपला होता। तेव्हा त्याने त्याचे डोळे बंद केले, ईश्वराची आठवण केली आणि तेव्हा सुद्धा त्याला फक्त एकच जोडी पायाचे निशाण दिसले, ईश्वराच्या पायाचे निशाण त्याला दिसलेच नाही। तो खूप निराश होता की ईश्वराने त्याचं वचन तोडलं। जसंही त्याचा मृत्यू झाला, तो स्वर्गलोकात पोहोचला, तो लगेचच ईश्वराजवळ गेला आणि म्हणाला की हे तुम्ही काय केलं? तुम्ही तुमचं वचन तोडलं। जेव्हा जेव्हा मी माझ्या आयुष्यात खुश होतो, तेव्हा तुम्ही माझ्या सोबत होतात, तेव्हा मला 2 जोडी पावलांची निशाणं दिसायची, पण जेव्हा जेव्हा माझ्या आयुष्यात दुःख यायचं, तेव्हा मात्र तुम्ही माझ्यासोबत नसायचे, तेव्हा मला फक्त एकच जोडी पावलांचे निशाण दिसायचे। असं का केलं तुम्ही? यावर ईश्वर म्हणाले की अरे बाळा, जेव्हा जेव्हा तू दुःखात असायचा, संकटात असायचास, तुझ्यासोबत जेव्हा जेव्हा काही ना काही वाईट व्हायचं, तेव्हा मी इतका भावुक व्हायचो की मी उचलून तुला माझ्या खांद्यावर बसवायचो, जेणेकरून तुझा खांद्यावरचा भार कमी होईल आणि तू डोळे बंद करून जे पावलांचे निशाण बघायचास ना, जे तुला दुःखात फक्त एकच जोडी दिसायचे, ते तुझे नाही, ते माझे असायचे, कारण तू तर माझ्या खांद्यावर असायचास, पण ते तुला कळायचं नाही। आणि जेव्हा जेव्हा तुझ्या आयुष्यात आनंद यायचा, सुख यायचं, तेव्हा मी तुला चालू द्यायचो आणि मी सुद्धा तुझ्यासोबत चालायचो, मी माझं वचन नाही तोडलं। मित्रांनो, ही गोष्ट तर काल्पनिक आहे, पण आपल्याला बरंच काही शिकवून जाते। एकदा विचार करा।